हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी आईस्क्रीम। त्यासाठी लागणारे साहित्य: GMS पावडर, CMS पावडर, कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर, साखर आणि दूध। एका पातेल्यात अर्धा लिटर दूध घेऊन त्यामधील 1 वाटी दूध बाजूला काढून घ्यावे व बाकीचे दूध गरम करण्यासाठी ठेवावे। बाजूला काढून घेतलेल्या दुधामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा GMS पावडर व 1/4 टीस्पून CMC पावडर टाकून घ्यावी व ते मिक्स करून घ्यावे। त्यातल्या गाठी सर्व सोडवून घ्याव्या। दुधातल्या सर्व गाठी सुटेपर्यंत ते मिक्स करून घ्यावे। नंतर गरम करायला ठेवलेल्या दुधामध्ये 1 कप साखर टाकून घ्यावी व ते मिक्स करावे। दूध कोमट झाल्यानंतर त्यामध्ये साहित्य मिक्स केलेलं दूध त्यामध्ये ओतून ते सर्व नीट छान मिक्स करून घ्यावे। दुधाला घट्टपणा येईपर्यंत दूध हलवत राहावे। दूध आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे, नाही तर त्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। याप्रमाणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुधाची कन्सिस्टन्सी झाल्यानंतर गॅस बंद करून ते दूध एका डब्यात ओतून घ्यावे। दूध ओतून झाल्यानंतर ते दूध थंड होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर त्याच्यावर साय जमा होऊ शकते। याप्रमाणे दूध थंड करून घ्यायचं आहे। दूध थंड झाल्यानंतर डब्याला झाकण लावून ते डीप फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी डब्बा फ्रीझरमधून काढून ते जमा झालेलं दूध सुट्ट करून एका भांड्यात घेऊन ते बीटरने फेटून घ्यावे। बीटरने ते मिश्रण फेटल्यानंतर ते मिश्रण छान फ्लफी होतं। नंतर मिश्रण या कन्सिस्टन्सीचं झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे व्हिप क्रीम टाकून घ्यावी। क्रीम टाकून ते परत छान फेटून घ्यावे। मिश्रण फेटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवा तो फ्लेवर आपण टाकून घेऊया। आपण चॉकलेट फ्लेवर करतो त्यामुळे यामध्ये चॉकलेट टाकून घेऊया। चॉकलेट टाकून घेतल्यानंतर परत एकदा बीटरने ते मिक्स करून घेऊया। त्यामध्ये थोडे चॉको चिप्स टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स झाल्यानंतर ते एका डब्यामध्ये ओतून घेऊया व टॅप करून घेऊया त्यामधला एअर बाहेर जाण्यासाठी। व वरून थोडे चॉको चिप्स टाकून आपण ते घट्ट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया। 4-5 तासानंतर आपण बाहेर काढून बघूया। तयार झाले आपले कॅफे स्टाईल आईस्क्रीम। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।